पालखी नृत्य पथक या ठिकाणी सादर करतायत। देखावा या ठिकाणी आम्ही सादर करणार आहोत। पुष्कासुराचा वध हा संघ जसं जर आपण या ठिकाणी नमूद केलं की कोसुम या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन प्रथमतः झालं आणि तेव्हापासून हा संघ आमचे वडील आमचे आजोबा परंपरेनुसार नाचवत आले आणि तेव्हापासून आतापर्यंत ज्या दिमागात संघ होता त्याच दिमागात आजपर्यंत कोणतेही प्रॅक्टिस न करता आजही हा संघ तेवढ्याच जोशात आपल्या तेवढ्याच ताकदीत आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपली जी कला आहे ती सादर करणार आहे। आणि ही कला सादर करण्यासाठी आपल्याकडून भरपूर प्रतिसाद मिळेल अशी आम्ही आशा बाळगतो आणि या ठिकाणी आमच्या नृत्याविष्काराला सुरुवात करतो। जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय। संभाचा सादर केला जातो। पारगाव संघाकडून गणपती बाप्पाचं वाहन आतापर्यंत उंदीर मामा आणि या उंदीर मामाची एंट्री झालेली आहे। अतिशय सुंदर अशी कलाकृती या उंदीर मामाचा पाठोपाठ साक्षात वेगळा हलका लंबोदर गणपती बाप्पा या ठिकाणी प्रवेश करतात। या देवतेला सर्वात आधी पूजेचा मान दिला जातो असा देवादिदेव गणेश या ठिकाणी या पालखी नृत्याच्या प्रांगणामध्ये त्यांचा प्रवेश होतो। गणपती बाप्पाचं या ठिकाणी उन्मत्त झालेल्या या प्राण्याला गणपती बाप्पानं धडा शिकवला आणि तेव्हापासून आपलं वाहन करून घेतलं ते त्यापोषक सुंदर असा हा गणपती बाप्पाचा देखावा आपल्या समोर सादर केलाय। जय संभा पालखी नृत्य पथक पाणगाव देवरुख यानंतर पुढची 20 मिनिटांची वेळ त्यांना पालखी नाचवण्यासाठी ढोल वाजवण्यासाठी इतर कलागुणांसाठी दिली जाणार आहे। पाणगाव संघ ज्या क्षणाला तुम्ही पालखीला स्पर्श कराल त्या क्षणापासून तुमची 20 मिनिटांची वेळ चालू केली जाणार आहे। तन्मय गोपाळ हा या संघातला उंचीनं लहान पण कीर्तीनं महान असलेला छोटासा ढोलवादक।
सुंदर असा प्रवेश केला जाणार आहे। सगळ्यात पुढे भागवत धर्माची भगवी पताका डौलाला फडकवणारा हा निशाणवाला, त्याच्या पाठोपाठ झांजवाला, त्या पाठोपाठ प्रमुख ढोलवादक बाबूदादा गोपाळ आणि त्याच्या पाठोपाठ त्याचाच सुपुत्र तन्मय गोपाळ, वडिलांच्या बरोबरीने ढोल वाजवणारा हा छोटा कलाकार। हे मानाशी म्हटलं कदाचित त्याचं वजन ढोलाच्या वजनापेक्षा कमी असू शकेल। त्यानंतर इतर वादक ताशा, ढोल, आणि त्यानंतर सुंदर अशा लेझीमचा वापर करून प्रवेश केला जातो। जय संघाचा मुख्य पथक कारगाव देखील पूजेचे वाद्य वाजवले जाते। अर्थातच पहिली पूजा केली जाणाऱ्या भवानी सोमेश्वराची, पहिली आरती केली जाणाऱ्या भवानी सोमेश्वराला, पहिला नमस्कार केला जाणारा भवानी सोमेश्वराला। एकावरील दोन कलाकार, वरच्या कलाकाराच्या डोक्यावर 33 समय आणि या ठिकाणी प्रदक्षिणा घातली जाते। भवानी सोमेश्वर महालक्ष्मी वरदान प्रमुख जाणारे भवानीच्या या पालखीच्या भोवती पुष्पवृष्टी केली जाते, नमस्कार केला जातो। आणि सूर मानला जातो म्हणजे हा सूर म्हणजे कोणाचा म्हटला घेणं नव्हे, तर हा सूर म्हणजे ढोलावर मारलेलं हे वाद्य आहे। देवाचे वाद्य त्याला पारंपरिकरित्या सूर असं म्हटलं जातं। आणि पालखी तंत्रामध्ये वाद्याची सुरुवात ही सुराने करायची आहे आणि शेवट सुद्धा सुरानेच झाला पाहिजे। सुंदर असं वाद्य, पारंपरिक वाद्य आणि त्या पारंपरिक वाद्याला सादृश्य पारंपरिक असं नृत्य या ठिकाणी सादर केलं जातं। जय संघा पालखीचे पथक कारगाव देवरे यांच्याकडून आणि अवघड प्रकारे पालखीच्या दांड्याला अजिबात हात न लावता, कधी डाव्या खांद्यावर कधी उजव्या खांद्यावर पालखी फिरवली जाते। जरा जरी चूक झाली तरी खूप नुकसान सोसावं लागतं। अजून एक अवघड प्रकार, पालखीचा दांडा आपल्या पाठीवर घेऊन या ठिकाणी पालखी नाचवली जाते। सुंदर अशा पारंपरिक साडी बांधल्या जातात। तीनही पंचांचं बारीक नजर आहे, अनुभवी पंच आहे, त्यामुळे राजहंस पक्षाप्रमाणे दूध आणि पाणी वेगळे करण्याची क्षमता या तीनही पंचांमध्ये आहे। पारगाव संघाने या ठिकाणी 5 ढोल लावलेले आहेत। एक तासा शनई, सूर, निशाणवाला, झांजवाला,
असं हे पारंपरिक वाद्य बैलगाडीवाला नुसते वाजवत नाही तर त्या वाद्याबरोबर नृत्य सुद्धा केले जाते. ही संस्कृती आहे कोकणची, ही कला आहे कोकणची. बाबूदादा बेपाय, तन्मय बेपाय, चित्तू बेपाय, एकापेक्षा एक नामांकित कलाकार. या कलाकाराच्या मुखातून तुला काहीतरी जोरदार ऐकायला येते बघा. ज्याप्रमाणे बाबाचा हात असते, त्याप्रमाणे मुलाचा हात असते, ज्याप्रमाणे बाबाची पावले फिरत आहेत, त्याप्रमाणे मुलीला तुला बाप पेशाचे कॉम्बिनेशन आहे. बाप पेशावरची जुगल होते, अतिशय जबरदस्त. हो हो, अतिशय सुंदर. या संघामध्ये अनेक कलाकार असे आहेत जे दांडेल स्पर्धेमध्ये बैलगाड्या शर्यतीमध्ये कायम आणि कायम गुलाबात राहणारे अनेक कलाकार या पालखीच्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका हातावर पालखी वाजवण्याचा प्रयत्न, गतिमान झालेले वाद्य. 20 मिनिटं नॉनस्टॉप वाद्य करायचंय. तेही गाड्यातला ढोल जमिनीला न लावता वाद्याचा प्रकार बदलतोय. यानंतर सिद्धिविनायक पालखीमध्ये तोंडे रत्नागिरी आपल्यासाठी पहिला प्रकार आपण करायचा. सुंदर अशी कलाकृती आतापर्यंत या संघाकडून अजूनही अवघड प्रकार सादर केला जातोय. बऱ्याच प्रकारची रिस्क घेतली जाते. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेला हा पारगाव देवळीचा संघ हाताच्या पट्ट्याचा वापर केला जातो. ढोलवाल्यांची वेशभूषा बघा. सदरा धोतर, त्या सदऱ्यावर सब्जा, डोक्यावर गांधी ज्योती, सगळे कलाकार एका वेशभूषेमध्ये नृत्य करणारे कलाकार सुद्धा धोतर, सदरा, कमलपट्टा, पारंपरिक वेशभूषा परिधान केलेला संघ. या ठिकाणी हा जो छोटा ढोल वाजक आहे तन्मय गोपाळ, या छोट्या ढोल वाजकासाठी राहुल बालाजी बनते आणि दिनेश जयराम बनते यांच्याकडून प्रत्येकी 70 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे छोट्या ढोल वाजकासाठी. अतिशय खणखणीत वाद्य वाद्यामध्ये भरायचे आणि हा अवघड प्रकार. पालखीचा दांडा आपल्या डोक्यावर येऊन कुठल्याही प्रकारच्या दांड्याला स्पर्श न करता
जबरदस्त जबरदस्त वाह वाह तोंडाला परमेश्वराचा जयघोष होतोय हाताला वाद्याचा खडखडाट होतोय अतिशय सुंदर असे कॉम्बिनेशन आहे सुंदर अशी जुगलबंदी आहे सुरुवातीला बाबूदादा बेकार शेवटला सत्यदादा बेकार आणि यांच्यामध्ये तडमई बेकार चार कलाकार एकावरची एका कलाकाराने बेकार गाडी घेतली आहे उत्तर गाडी बघा मारते तसे नाचते खाली बसून या ठिकाणी फुगडी घालून पण ती नाचवली जाते हा देखील उघड प्रकार आहे हो हो वा 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 जबरदस्त लाजवाब सुंदर अशी रंगत आली आजची ही संपूर्ण रात्र श्रीदेव भवानी सोमेश्वराचा सुंदर उत्सव साजरा करण्यासाठी आहे फुगडी लागली जाते असंख्य वारकरी मंडळीला गेल्यानंतर फुगड्या घालतात गौरी गणपतीच्या सणामध्ये माही वस्तू येऊन फुगड्या घालतात या ठिकाणी पडगावचे पालखीवर फुगड्या घालताय पुन्हा वाक्य बदलत आहे छोटा ढोल वाले जबरदस्त रंगात आलाय काय एनर्जी लागली जरा उसका कलाकार डोक्यावर पालखीचा भार घेत आहे परातीच्या काठावर उभा राहण्याचा प्रयत्न आहे बघूया परात फिरवली जाणार का अतिशय सुंदर प्रयत्न या ढोल वादकांचे कौतुक करावे तितकं थोडं दोन शिवचे पेढे आणले जात आहेत शिवच्या पेढ्यावर उभा राहून पालखी फिरवण्याचा प्रयत्न केला जाणार वा वा सुंदर हा शाबास सगळ्यांचे झाडाच्या काट्या बघा कशा एका तालात पडतात या ठिकाणी एक लाकडी फळी आणलेली आहे या लाकडी फळीला उलटे फिरे मारलेले आहेत आणि त्या फिराच्या टेकावर उभा राहून हा कलाकार या ठिकाणी पालखी नाचवण्याचा प्रयत्न करतो वा कोणता फळी फिरवली जाते त्याला जरी चूक झाली तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं आपल्यासाठी दुसरा प्रकार आहे आपण पुढे येऊन टाकायचं आपल्यासाठी दुसरा प्रकार आपण पुढे येऊन टाकायचा वाद्य गतिमान भोग गतिमान ताशा गतिमान आणि हा कलाकार ढोकळ्यावर बसले ढोकळ्यावर बसून पालखी फिरवली जाते ओहो अतिशय सुंदर पुन्हा एकदा मांडी घालून बसला
सामनेवाले पालखी फिरवण्याची गती बघा. उत्तर अतिशय सुंदर परफॉर्मन्स. कसा बसला कसा स्वतः मॅनेज करून बसला. पुन्हा एकदा दोन कलाकार समोरासमोर. प्रत्येक संघाकडून काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येकाची काहीतरी वेगळी खासियत आहे. निशाणवाला भांडवाला गतिमान होतात. पुन्हा एकदा पारंपरिक पद्धतीचं वाक्य. ढंगावका पिचकावका ढंगावका पिचकावका ढंगाव पिचकाव हे आपल्या प्रकारची परंपरा आहे. ढंगाव पिचकाव हे आपल्या पूर्वजांची परंपरा आहे. आणि त्याच प्रकारचं हे वाक्य पारंपरिक वाक्य. चार कलाकार उभे, चार कलाकार आडवे आणि या ठिकाणी दोन कलाकारांच्या खांद्यावर पालखी आहे. पालखी फिरवली जाते, नाचवली जाते. अतिशय सुंदर अशी कलाकृती सांबा पालखी नृत्य पथक पारगाव देवरुख यांच्याकडून या ठिकाणी सादरीकरण झालेलं आहे. गणपतीत आणि तालबद्ध असं वाद्य या ठिकाणी ऐकायला मिळतं. सुंदर असं नृत्य पाहायला मिळतं. अजून एक काही मिनिटांचा वेळ सुंदर आहे. बघूया मार्गाव संघ अजून काही वेगळं दाखवणार का. सगळे कलाकार पालखी जवळ येत आहेत. मला वाटतं पहिला मनोरा लावला जातोय. प्रत्येक संघाला 3 मनोरे लावण्याची संधी आहे. प्रत्येक मनोऱ्याला 3 गुण असणार आहेत. 3 मनोऱ्याचे 6 गुण दिले जाणार आहेत. दहीहंडीमध्ये आपण एकावर एक व्यक्ती पाहतो. या ठिकाणी पाडगाव संघ 3 व्यक्ती लावण्याचा प्रयत्न करतो. बघूया यशस्वी होणार का. शेवटची 5 मिनिटं शिल्लक. पाडगाव संघ 5 मिनिटं शिल्लक. आता मात्र परत एकदा वाक्य गतिमान. बरोबर गतिमान ताशा गतिमान सनई गतिमान सूर्य गतिमान निशाणवाला झांजवाला सगळी वाद्य कलाकार गतिमान आहे. कधी उजव्या बाजूला कधी डाव्या बाजूला बघा कसे वाक्याबरोबर नृत्य सुद्धा सादर केलं जाते. शेवटची काही मिनिटं शिल्लक असताना पुन्हा एकदा गरुड सादर केला जातो पाडगाव संघाकडे. हे प्रयोग तुम्हाला श्रीलंकेमध्ये करायला केला तो पाडगाव संघाकडे अतिशय शेवटची 4 मिनिटं शिल्लक. 4 मिनिटं शिल्लक. परत एकदा नमन संस्कृती अनेक जिल्ह्यामध्ये आहे, अनेक तालुक्यामध्ये आहे. कोकणच्या जागा म्हणजे नमन, कोकणचा आत्मा म्हणजे नमन आणि त्याच नमनातलं हे वाक्य आहे. अजून एक मनोरा लावला जातो. बघूया यशस्वी होणार का. सुंदर अतिशय सुंदर कलाकृती. हा बारकेला
शेवटची 3 मिनिटे शिल्लक. पाडगाव संघ 3 मिनिटे शिल्लक. पुन्हा एकदा मंदिराला प्रयत्न खाली वळवा घालून कलाकार. त्याच्यावर उभा राहणारा हा कलाकार वरची पालखी घेतली जाते. अवघड प्रयत्न पण सादरीकरण मात्र चालणार. अप्रतिम फिलिंग. शेवटच्या टप्प्यामध्ये पुन्हा एकदा निशाणवाला गतिमान होतोय. झांजवाला गतिमान होतोय. सगळे वाद्य कलाकार गतिमान होत आहेत. परत एकदा एकटा कलाकार डोक्यावर पेढा, पेढ्यावर पालखी. वा वा वा, बॅलन्स महत्वाचा आहे. अंतिम टप्प्यामध्ये आलेला या संघाचा परफॉर्मन्स हो हो आणि पारंपरिक क्रीडा अभिव्यक्ती शेवटचा टप्पा जवळ येतोय. अतिशय लाजवाब असा परफॉर्मन्स पाडगाव पेढे एकापेक्षा एक अवनी कलाकार. शेवटचे काही सेकंद शिल्लक असताना पुन्हा एकदा ढोलवाले, ताशेवाले, निशाणवाला, चांदवाला काही सेकंद शिल्लक. प्रेक्षको पाडगाव संघासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. या ठिकाणी ईशान्य मुंबईचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सन्माननीय दिलीप बाळकृष्ण भटकर यांच्याकडून पाडगाव संघासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचबरोबर दिनेश जयराम बनबे आणि राहुल तानाजी बनबे यांच्याकडून छोटा ढोलवादक तन्मय गोपाळ याच्यासाठी प्रत्येकी 100 रुपयाचे पारितोषिक.